इंडियन एक्सप्रेसमध्ये हे निलेश शहाचं आर्टिकल आले द बजेट्स मल्टिप्लायर इफेक्ट्स. तर हे कोटक महिंद्रा AMC म्हणजे ॲसेट मॅनेजिंग कंपनीचे MD आहेत. त्यांनी डिस्कस केले की ह्या बजेटचे लॉंग टर्म इफेक्ट काय असणार. तर पहिले अर्बन कन्झम्पशनमध्ये इन्क्रीज. तर गव्हर्नमेंटनं 12 लाखापर्यंतचं इन्कम टॅक्स फ्री केलं आहे, त्यामुळे लोकांकडे जास्त पैसे राहणार, ते आपोआप ते स्पेंड करणार. त्यामुळे मार्केटमध्ये डिमांड वाढणार, वस्तू विकल्या वगैरे जाणार, त्याच्यातून गव्हर्नमेंटचं टॅक्स कलेक्शन होणार, कंपनीचा फायदा झाला, त्याच्यातून गव्हर्नमेंट टॅक्स वगैरे कलेक्ट करते. तर त्याने जे दिलं आहे इन्कम टॅक्सवर सुटते, त्याचा भरपूर मल्टिप्लायर इफेक्ट आहे. कॅपेक्समध्ये पण 10% इन्क्रीज केली. कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजे रस्ते बनवणं, मेट्रो बनवणं, म्हणजे पोर्ट्स वगैरे बनवणं, ह्यानं व्यापार वगैरे वाढतो. अजून ते रस्ते वगैरे बनवताना रोजगार मिळतो. सिमेंट कंपन्या, वेगवेगळ्या कंपन्या, त्यांचं पण भरपूर हे होतं. तर कॅपेक्सचा पण, कॅपिटल एक्सपेंडिचरचा पण लॉंग टर्म इफेक्ट खूप जास्त असतो. त्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, 10,000 करोड अलॉट केले स्टार्टअप्स फंडिंगसाठी. स्टार्टअपला फंडिंग करणं खरंच गरजेचं आहे. अर्ली स्टेजमध्ये स्टार्टअपला पैसे लागतात, त्यामुळे नवनवीन बिझनेस तयार होणार, बिझनेसमुळे एम्प्लॉयमेंट वाढणार, अजून इन्कम वगैरे सगळ्याच गोष्टी वाढतात. ते हे पण खूप स्वागतार्ह आहे. तर अजून एक डिस्कस केलं आहे की म्हणजे मार्केट भारताचं का पडत आहे, कारण US मध्ये फॉरेन जे पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आहे ते मोस्टली US मध्ये जाईल, कारण हायर US रेट्स हॅव ऑल्सो रिड्यूस ॲपेटाईट फॉर नॉन US इन्व्हेस्टमेंट्स API. US मधला पैसा भारतात येत नाही, ते कन्सर्नचा विषय आपल्यासाठी.